इथे दोन गणित सोडवणार आहोत. पहिला गणित आहे 3x अधिक 7y बरोबर 24 आणि x अधिक y बरोबर 4. तर आपण उकल मध्ये हा गणित जसाच्या तसं लिहायचं आहे. आपण हा गणित जसाच्या तसं लिहिलेला आहे. 3x अधिक 7y बरोबर 24 आणि दुसरं x अधिक y बरोबर 4. तर या पहिल्या समीकरणाला आपण 1 नंबर दिले. इथे 3x अधिक 7y बरोबर 24 जसाच्या तसं लिहिलं आणि 1 नंबर दिला. त्याच्यानंतर x अधिक y बरोबर जो 4 आहे याला 2 नंबर दिला. आता इथे आपण बघूया, इथे 3x आहे, इथे आपल्याला 3x हवं आहे का? नाही आहे. इथे 7y आहे, इथे 7y हवं आहे. म्हणून आपल्याला x अधिक y या समीकरणाला 3x आणण्यासाठी या समीकरणाला 3 ने गुणायची गरज आहे. म्हणून आपण इथे लिहिले समीकरण 2 ला 3 ने गुणून. मग जेव्हा समीकरण 2 आहे हा x अधिक y बरोबर 4 आहे, याच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणायचा आहे. म्हणजे इथे आपण 3 ने गुणलेला आहे आणि या बाजूला सुद्धा 3 ने गुणलेला आहे. मग आता याचा गुणाकार करायचा. 3 गुणिला x हा झाला 3x अधिक 3 गुणिला y हा झाला 3y बरोबर जसाच्या तसा 3 गुणिला 4 हा झाला 12. म्हणजे आपल्याला समीकरण क्रमांक 3 मिळालेला आहे. मग हा जो समीकरण क्रमांक 3 आहे हा आपल्याला 2 पासून मिळालेला आहे. म्हणून आपण समीकरण क्रमांक 2 चा विचार करायचा नाही. आपल्याला आता जी क्रिया बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करायची आहे ती समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 3 वर. आता आपण ठरवूया की इथे वजाबाकी करायची की बेरीज करायची. इथे 3x जो आहे हा 3x आणि इथे सुद्धा 3x आहे आणि या दोघांचंही जे चिन्ह आहे तो प्लस म्हणजे सारखा आहे. चिन्ह सारखे आहे म्हणून आपण इथे काय करायचे आहे वजाबाकी. म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करायचं. इथे 24 आहे आणि इथे 12 आहे. सॉरी, समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करायचं आहे. समीकरण 1 मधून जेव्हा आपण समीकरण 3 वजा करू मग समीकरण 1 आपण जसं घेऊया 3x अधिक 7y बरोबर 24 आणि त्याच्यानंतर हा समीकरण 3x अधिक 3y बरोबर 12 हा समीकरण आपण इथे जसे लिहिले. इथे वजाबाकीचं चिन्ह दिलं, इथे वजाबाकीचं चिन्ह दिले असल्यामुळे हे सगळे चिन्ह बदलतील. प्लसचा मायनस होईल, इथे प्लस आहे इथे मायनस होईल, इथे प्लस आहे मायनस होईल. हा 3x मायनस 3x हा शून्य झाला इथे आणि हा 7y याला सोडायचा आहे आणि हा मायनस आहे. 7y मायनस 3y बरोबर हा 4y झाला आहे बरोबर 24 तून 12 गेले, 12 शिल्लक राहिले. आपल्याला इथे मिळाला 4y बरोबर 12. म्हणून आपल्याला आता y ची किंमत काढायची. y बरोबर हा 12 जसा तसा 4 ला इथे छेदाच्या ठिकाणी येईल, छेद 4. मग याला भागायचं 4 1 4 4 3 12 म्हणजे y ला ची किंमत आपल्याला किती मिळाली 3. y ची जी किंमत 3 आहे ती समीकरण आपल्याला एक तर 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू नाही तर 3 मध्ये ठेवू. पण त्या तीनही पैकी जो सोपा आणि सोयीस्कर वाटते त्याच्यामध्ये आपण ठेवूया. समीकरण 2 जे आहे ते x अधिक y बरोबर 4 हे सोपं वाटते म्हणून आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. म्हणून y बरोबर 3 हे समीकरण 2 मध्ये ठेवू आणि हे समीकरण आहे x अधिक y बरोबर 4. आपल्याला y ची किंमत ही 3 मिळालेली आहे म्हणून y च्या जागी येईल 3 आणि आपल्याला नवीन समीकरण भेटेल x अधिक 3 बरोबर 4. x हा जसाच्या तसा डाव्या बाजूला ठेवू, 4 जसाच्या तसं ठेवू. आता हा जो 3 आहे प्लस 3 हा उजव्या बाजूला आल्यामुळे हा मायनस 3 झाला. x बरोबर 4 3 गेले, हा 1 शिल्लक राहिला. x बरोबर 1 आणि y बरोबर 3 अशा दोन किमती आपल्याला इथे मिळालेल्या आहे. अशा प्रकारे आपण हा गणित सोडवलेला आहे. तर आपण दुसऱ्या क्रमांकाच्या गणिताकडे येऊया. समीकरण आहे x - 4y बरोबर -5, 2x अधिक 4y बरोबर 2. समीकरण जसंच्या तसं लिहिलं. पहिल्या समीकरणाला x - 4y बरोबर -5 पहिला नाव, 2x अधिक 4y बरोबर 2 दुसरं समीकरण. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करा. कारण इथे बघा, इथे -4y आहे आणि इथे 4y आहे. 4y आणि हे 4y सारखा आहे आणि यांची चिन्ह आहे, हा मायनस आहे हा प्लस आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही याची बेरीज करायची आहे. म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करा. समीकरण 1 जसंच्या तसं लिहिलं, x - 4y बरोबर -5 आणि समीकरण 2 2x अधिक 4y बरोबर 2. या दोघांची बेरीज जेव्हा आपण केली तर x अधिक 2x बरोबर 3x मिळालं, प्लस -4y आणि प्लस 4y. इथे प्लस असल्यामुळे ते चिन्ह बदलवलेले नाहीये. -4y प्लस 4y दोन्ही कॅन्सल होऊन 0 आला. इथे -5 अधिक 2 बरोबर -3 आपल्याला इथे मिळालेलं आहे. 3x बरोबर -3, 3x बरोबर -3. मग x बरोबर -3/3 म्हणजे हा -3 जसाच्या जसा, -3 जसाच्या जसा आणि हा जो 3 आहे हा इथे छेदाच्या ठिकाणी आला म्हणून हा -3/3 दोन्ही याचं
कटून 1/1 म्हणजे 1 किंमत आली आणि हा मायनस जसं तसं म्हणजे -1 इथे उत्तर आलेलं आहे. आपल्याला x ची किंमत ही -1 मिळाली. हे समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 जे आहे इथे बेरजेच आहे, थोडं सोपं आणि सोयीस्कर आहे म्हणून आपण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आहे 2x अधिक 4y बरोबर 2. 2 गुणिला -1 अधिक 4 गुणिला y बरोबर 2. हा -2 2 गुणिला -1 हा -2 होतो, प्लस जसं तसं 4y जसं तसं दोनही जसं तसं 4y बरोबर हा 2 जसंच्या जसं हा -2 इकडे आला, +2 झाला. 4y बरोबर इथे 4 आलेला आहे, y बरोबर 4 आणि हा जो 4 आहे इकडे आला छेद 4/4, 4 1 4 4 1 4 म्हणून इथे y ची किंमत ही 1 आलेली आहे. म्हणून आपल्याला इथे आपल्याला किंमत मिळालेली x बरोबर -1 आणि y बरोबर 1 अशा